सर्वांना नमस्कार. माझे नाव श्री कवडे विजय आकाराम. शाळेचे नाव श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय, मळवली बाजे. अतिशय चांगला उपक्रम हा महाराष्ट्र शासनाचा आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी तयार करण्यात आलेला आहे. एआयच्या हल्लीच्या जमान्यामध्ये विद्यार्थ्यांनी कसे शिकावं, आपण विद्यार्थ्यांना काय काय द्यावं, हे या कोर्समधून आपल्याला शिकवण्यात येते. सर्वांना, माझ्या शिक्षक बांधवांना अतिशय नम्रतेची मनापासून विनंती आहे, सर्वांनी हा कोर्स जॉईन करा. याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. आपल्या बोली भाषेत, समजायच्या भाषेमध्ये व्यवस्थित असा हा कोर्स सगळे आपले सहकारी शिक्षक शिकवत आहेत. आम्हाला देखील संपर्क बालग्रामतर्फे श्रीमती स्वाती मॅडम यांनी अतिशय व्यवस्थित हा कोर्स समजावून सांगितला आहे. त्या शिकवत आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्हाला अध्यापन करत असताना डिजिटल लॅबचा वापर कसा करायचा किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान कसं आत्मसात करायचं याच्याविषयी प्रेरणा मिळाली आहे. सर्वप्रथम मी स्वाती टाकोले मॅडम यांचा आमच्या सर्व शिक्षकांकडून आभार मानतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो. आता या कोर्सच्या अंतर्गत सर्वप्रथम मला कॉम्प्युटर म्हणजे काय हे समजलं. कॉम्प्युटरचे आतले पार्ट्स, मदरबोर्ड असेल, रॅम असेल किंवा आतले त्याच्या वेगवेगळ्या खाचा पिना असतील, ह्या सर्व समजल्या. कॉम्प्युटरची जोडणी कशी करायची हे मॅडमने अतिशय व्यवस्थित समजावून सांगितलं, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. आम्हाला देखील त्या जोडणी करायला शिकवल्या आणि आम्हाला सर्व ह्या त्या कॉम्प्युटरच्या सीपीयू मधल्या ज्या काही बारकावे आहेत हे सगळे काही बारकावे समजले. कॉम्प्युटरची जोडणी समजली, विविध पार्टचे भाग समजले, त्यांची नावं कळाली, त्यांचं काय काम आहे हे समजलं. जर इन केस आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कॉम्प्युटरमध्ये बिघाड झालाच तर तो आपण कसा दुरुस्त करायचा कॉम्प्युटर, याचा थोडं का होईना प्रथमोपचार आम्हाला मॅडमनी शिकवले. यानंतर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शिकवलं. ह्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा अतिशय उपयोग आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये होऊ शकतो. वेगवेगळ्या स्लाइड आपण विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवू शकतो. अनेक कल्पकता आपल्या डोक्यातल्या, विद्यार्थ्यांच्या डोक्यातल्या, त्या कल्पकता सगळ्या कॉम्प्युटरमध्ये आपण व्यवस्थितरित्या उतरू शकतो आणि ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मग ते कोणतंही असो, शैक्षणिक असो, आनंददायी खेळाचं असो, हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. दुसरं आम्ही एक्सेल शिकलो. आता एक्सेलमध्ये आम्हाला रिझल्ट विद्यार्थ्यांचा कसा करायचा किंवा संपूर्ण एकत्रित विद्यार्थ्यांची टोटल कशी करायची, पर्सेंटेज कसे काढायचे, छोट्या छोट्या सांख्यिकी गणितीय क्रिया कशा करायच्या हे एक्सेल मधून शिकलो. त्याच्यानंतर डिजिटल कॉम्प्युटर लॅब हा अतिशय उपयुक्त आणि महत्वाचा घटक आता हल्लीच्या पिढीमध्ये आहे. मग ही डिजिटल लॅब कशी हाताळायची किंवा कोणत्याही सहकार्याचा आधार न घेता मी माझी स्वतः डिजिटल लॅब कशी ओपन करू शकतो, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कसं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल, वेगवेगळ्या कॉम्प्युटरचे भाग असतील किंवा वेगवेगळ्या स्लाइड्स असतील, या त्या डिजिटल क्लासरूमद्वारे मी विद्यार्थ्यांना एकटा दाखवू शकतो. माझ्या मनामध्ये जी काही भीती होती, डिजिटल क्लासरूमला जात असताना 2-3 सहकार्यांना मी बरोबर घेऊन जायचो, त्यांना एखाद्याला सांगायचो की स्लाइड चालू करा, मला त्यातलं येत नाही, पुढं कसं जायचं, मागे कसं जायचं, ही माझ्या मनामध्ये थोडीशी भीती होती. ही संपूर्ण भीती स्वाती मॅडम यांनी घालून टाकली. आता मी स्वयंपूर्ण झालोय असं म्हणायला हरकत नाही. मी एकटा जातो, डिजिटल लॅब ओपन करतो, तिथे बसवतो आणि विद्यार्थी देखील लॅब पाहतात,